मी प्रत्येक प्रश्नाचे उत्तर तो प्रश्न वाचून झाल्यानंतर सांगणारच आहे, पण त्यापूर्वी तुम्हाला तो व्हिडिओ पॉज करून त्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करायचा आहे. चला तर मग सुरू करूया. प्रश्न पहिला, सरफेस टेन्शन या राशीचे SI पद्धतीतील एकक काय आहे? तर खाली हे 4 पर्याय दिलेले आहेत आणि या 4 पर्यायांपैकी एक उत्तर तुम्हाला निवडायचे आहे. आता तुम्ही व्हिडिओ पॉज करू शकता आणि स्वतः उत्तर देण्याचा प्रयत्न करा. तर सरफेस टेन्शन या राशीचे SI पद्धतीतील एकक आहे न्यूटन पर मीटर, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न दुसरा, आधुनिक आवर्त सारणीतील अणूची त्रिज्या हा आवर्ती गुणधर्म विचारात घेता खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? तर खाली 4 विधाने दिलेली आहेत आणि या 4 विधानांपैकी अणूची त्रिज्या या गोष्टीला अनुसरून कोणती विधाने बरोबर आहेत ते आपल्याला निवडायचे आहे. तर पहिले विधान आहे अणूची त्रिज्या ही वरून खाली जाताना वाढते, वरून खाली जाताना कमी होते, डावीकडून उजवीकडे जाताना वाढते आणि डावीकडून उजवीकडे जाताना कमी होते. तर आता तुम्ही व्हिडिओ पॉज करून या 4 विधानांपैकी कोणती विधाने बरोबर आहेत याचा विचार करा आणि उत्तर देण्याचा प्रयत्न करा. तर या 4 पैकी विधान अ म्हणजेच वरून खाली जाताना अणूची त्रिज्या वाढते आणि विधान ड आवर्ती सारणीत डावीकडून उजवीकडे जाताना अणूची त्रिज्या कमी होते ही 2 विधाने बरोबर आहेत, म्हणजेच पर्याय क्रमांक 1 अ आणि ड हे याचे अचूक उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न तिसरा, मूलद्रव्याची विद्युत धनता किंवा विद्युत ऋणता जेवढी जास्त तेवढीच त्याची अभिक्रियाशीलता टिंबटिंब होय. तर कोणत्याही मूलद्रव्याची विद्युत धनता किंवा विद्युत ऋणता ही जेवढी जास्त असते तेवढीच त्याची अभिक्रियाशीलता ही जास्त असते. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे अचूक उत्तर आहे. प्रश्न चौथा, रासायनिक अभिक्रियेचा वेग हा साधारणपणे टिंबटिंब असतो. तर कोणत्याही रासायनिक अभिक्रियेचा वेग हा सुरुवातीला जास्त असतो आणि जसजसा वेळ पुढे जाईल तसतसा तो वेळेनुसार कमी होत जातो. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. मी प्रत्येक प्रश्न वाचल्यानंतर सांगणार नाही की व्हिडिओ पॉज करा. तुम्ही स्वतःहून व्हिडिओ पॉज करायचा आहे प्रत्येक प्रश्न वाचल्यानंतर आणि स्वतः उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यानंतर प्रश्न पाचवा, टिंबटिंब ह्यामुळे गंजण्याची क्रिया होते. तर गंजण्याची क्रिया होण्यासाठी कोणती अभिक्रिया महत्त्वाची असते? तर पर्याय क्रमांक 2 फक्त रासायनिक अभिक्रियेमुळेच गंजण्याची क्रिया होते, हे लक्षात ठेवा. त्यानंतर प्रश्न 6वा, टिंबटिंब या पदार्थाची प्रतिरोधकता क्रांतिक तापमानाच्या म्हणजेच क्रिटिकल टेम्परेचरच्या खाली 0 होते. तर असा कोणता पदार्थ आहे ज्या पदार्थाची प्रतिरोधकता क्रिटिकल टेम्परेचर म्हणजेच क्रांतिक तापमानाच्या खाली 0 होते? तर अतिवाहक हे असे पदार्थ असतात ज्यांची प्रतिरोधकता ही क्रिटिकल टेम्परेचरच्या खाली 0 होते, म्हणजेच या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. प्रश्न 7वा, अभ्रक हा कपड्यांच्या इस्त्रीत वापरला जातो. या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे? पहिले विधान आहे अभ्रक विजेचा सुवाहक आहे आणि दुसरे विधान आहे अभ्रक हा उष्णतेचा सुवाहक आहे. तर यापैकी कोणती विधाने बरोबर आहेत असा येथे प्रश्न विचारलेला आहे. तर अभ्रक हा विजेचा सुवाहक आहे का? तर नाही, अभ्रक हा विजेचा सुवाहक नाही आहे, मात्र अभ्रक हा उष्णतेचा सुवाहक आहे. त्यामुळे दुसरे विधान बरोबर आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 फक्त ब हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. प्रश्न 8वा, एखाद्या डबक्यातील गुळगुळीत वाटोळ्या दगडाचे आपण जर निरीक्षण केले तर तो आपणास टिंबटिंब वाटतो. तर हे जे विधान आहे हे विधान आपल्याला कंप्लीट करायचे आहे आणि या 4 पर्यायांपैकी एक त्याचे अचूक उत्तर आहे. तर आपण जेव्हा एखाद्या डबक्यातील गुळगुळीत दगड पाहतो किंवा एखाद्या बादलीत जर आपण एखादे गुळगुळीत दगड किंवा नाणे टाकले तर आपल्याला काय दिसते? तर ते नाणे किंवा तो दगड पृष्ठभागाच्या जवळ आल्यासारखा वाटतो आपल्याला. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. एखाद्या डबक्यातील गुळगुळीत वाटोळ्या दगडाची जर निरीक्षण केल्यास आपल्याला असे आढळून येते की तो पृष्ठभागाच्या प्रत्यक्ष जवळ असल्यासारखा आपल्याला वाटतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचं अचूक उत्तर आहे. प्रश्न 9वा, इंद्रधनुष्य हे खालीलपैकी कोणत्या घटनांचा परिणाम आहे? तर हा परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तर इंद्रधनुष्य हे जे आहे ते प्रकाशाचे अपस्करण, प्रकाशाचे अपवर्तन, आंतरिक परावर्तन ह्या सर्व घटनांचा एकत्रित परिणाम आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 वरील सर्व घटनांचा एकत्रित परिणाम हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. प्रश्न 10वा, कांदे बटाटे यांना कोंब फुटू नये यासाठी कोणत्या किरणांचा मारा करतात? तर कांदे आणि बटाटे इत्यादी भाज्यांना कोंब फुटू नये यासाठी गॅमा किरणांचा मारा करतात. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न 11वा, खाली दिलेल्या विधानांपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? तर पहिले विधान आहे
हिरा हा विद्युत दुर्वाहक आहे. दुसरे विधान आहे ग्राफाईटमध्ये मुक्त इलेक्ट्रॉन असतात आणि त्यामुळे तो विद्युत वाहक आहे. आणि तिसरे विधान आहे काच कापण्यासाठी तसेच खडकाला भोक पाडण्यासाठी हिरा वापरतात. तर या 3 विधानांपैकी अचूक विधाने आपल्याला निवडायची आहेत. येथे तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि स्वतः उत्तर देण्याचा प्रयत्न करा. असे तुम्हाला प्रत्येक प्रश्नासाठी करायचे आहे. तर ही जी 3 विधाने दिलेली आहेत ही तिन्ही विधाने बरोबर आहेत. म्हणजेच हिरा हा विद्युत दुर्वाहक आहे, ग्राफाईटमध्ये मुक्त इलेक्ट्रॉन असतात त्यामुळे तो विद्युत वाहक आहे आणि काच कापण्यासाठी तसेच खडकाला भोक पाडण्यासाठी हिरा वापरतात. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 वरीलपैकी सर्व हे याचे अचूक उत्तर आहे. प्रश्न 12वा, नैसर्गिक वायूमध्ये टिंबटिंब हा प्रमुख घटक असतो. तर नैसर्गिक वायूमध्ये मिथेन हा प्रमुख घटक असतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. आणि अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला IBPS 100% परीक्षेत विचारणार आहे. प्रश्न 13वा, वनस्पती किंवा प्राणी यांचे आरंभीचे वय शोधण्यासाठी खालीलपैकी कोणता कार्बन आयसोटोप वापरतात. तर हा कार्बनची संयुगे या टॉपिकमधील हा प्रश्न आहे ना, हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तर वनस्पती किंवा प्राणी यांचे आरंभीचे वय शोधण्यासाठी कार्बन 14 हा कार्बनचा आयसोटोप वापरला जातो. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. प्रश्न 14वा, टिंबटिंबच्या सहाय्याने दूरचित्रवाणीचे कार्यक्रम सर्व जगामध्ये पाठवणे शक्य झालेले आहे. तर आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत आणि या 4 पैकी अचूक उत्तरे कोणती आहेत ते आपल्याला निवडायचे आहेत. तर हा जो भूस्थिर उपग्रह आहे या भूस्थिर उपग्रहाच्या सहाय्याने दूरचित्रवाणीचे कार्यक्रम सर्व जगामध्ये पाठवणे आता शक्य झालेले आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 फक्त हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. प्रश्न 15वा, हा प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणापासून मुक्त करून एखादे यान अंतराळ प्रवासासाठी पाठवायचे असल्यास त्यासाठी प्रक्षेपकाची गती कमीत कमी टिंबटिंब एवढी असणे आवश्यक आहे. म्हणजे एखादे यान जेव्हा अवकाशात पाठवायचे असते तेव्हा त्याने पृथ्वीचे जे गुरुत्वाकर्षण आहे त्याला भेदून बाहेर पडणे आवश्यक असते आणि त्याच्यासाठी त्याला किती गती असणे आवश्यक आहे त्या यानाला. तर पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण मोडण्यासाठी कोणत्याही प्रक्षेपकाला किंवा यानाला 11.2 किलोमीटर पर सेकंद एवढी गती राखणे आवश्यक असते. म्हणजेच या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हे. तर हा फॅक्च्युअल डेटा परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा ठरतो. त्यामुळे अशा प्रकारचे प्रश्न देखील तुम्हाला परीक्षेत विचारले जातील. प्रश्न 16वा, चष्म्यांचे भिंग हे टिंबटिंब यापासून बनवले जातात. तर भिंग लेन्सेस हा टॉपिक देखील आपल्याला सिलेबसमध्ये मेन्शन केलेला आहे. त्या दृष्टिकोनातून अशा प्रकारचे प्रश्न येणे अपेक्षित आहे. त्यामुळे अशा प्रकारचे प्रश्नांची देखील तयारी करून ठेवणं अपेक्षित आहे. तर चष्म्याची भिंग हे साधारणतः फ्लिंट काच या प्रकारच्या काचेपासून बनवले जाते. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हे. त्यानंतर प्रश्न 17वा, पातळ पडद्याद्वारे प्रकाश डोळ्यामध्ये प्रवेश करतो त्या भागाला टिंबटिंब म्हणतात. म्हणजे ज्या डोळ्याच्या भागामधून प्रकाश हा आपल्या डोळ्यामध्ये प्रवेश करत असतो तर त्या भागाला काय म्हणतात असा इथे प्रश्न विचारलेला आहे. आणि हे जे पर्याय दिलेले आहेत ते मुद्दाम इंग्लिशमध्ये आपण दिलेले आहेत. कारण जेव्हा परीक्षेमध्ये विज्ञानाच्या टॉपिकवर प्रश्न विचारले जातात तेव्हा प्रत्येक ऑप्शनला मराठीमध्ये पर्याय शब्द असेलच असे नाहीत. त्यामुळे परीक्षेमध्ये बऱ्याच वेळी इंग्लिशमध्येच पर्याय आहे असे ट्रान्सलेट करून दिले जातात. त्या दृष्टिकोनातून देखील आपली तयारी असणे आवश्यक आहे. तर प्रकाशाचा किरण डोळ्यामध्ये ज्या भागातून प्रवेश करतो त्या भागाला कॉर्निया म्हणून ओळखले जाते, ज्याला आपण मराठीमध्ये पारपटल असे म्हणतो. तर ही इंग्लिश नावे देखील लक्षात ठेवा. तर प्रश्न 17चे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हे. प्रश्न 18वा, खालीलपैकी कोणती थेअरी किंवा सिद्धांत जीवन उत्क्रांतीशी संबंधित आहेत. तर खाली या 4 थेअरीज किंवा सिद्धांत दिलेले आहेत. त्यापैकी कोणते सिद्धांत हे जीवन उत्क्रांतीशी संबंधित आहेत ते आपल्याला ओळखायचे आहेत. तर पहिला सिद्धांत आहे नैसर्गिक निवडीचा सिद्धांत. दुसरा सिद्धांत आहे उत्परिवर्तन उत्क्रांतीचा सिद्धांत. तिसरा सिद्धांत आहे वारसावर्ण गुणधर्म सिद्धांत आणि चौथा सिद्धांत आहे वियोग सिद्धांत. तर या 4 सिद्धांतांपैकी नैसर्गिक निवडीचा सिद्धांत, उत्परिवर्तन सिद्धांत आणि वारसावर्ण गुणधर्म सिद्धांत हे जे 3 सिद्धांत आहेत ते 3 सिद्धांत जीवनाच्या उत्क्रांतीशी संबंधित आहेत. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 अ, ब, क हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न 19वा, खालीलपैकी कोणती प्रक्रिया श्वसन प्रक्रियेत अंतर्भूत नाही. तर श्वसनाशी रिलेटेड काही स्टेप्स किंवा टप्पे असतात जे आपल्याला पुस्तकामध्ये दिलेले आहेत. त्या टप्प्यांवर देखील प्रश्न येणं अपेक्षित असतो. त्यामुळे त्या पद्धतीने देखील आपल्याला अभ्यास करायचा आहे.
तर येथे 4 टप्पे किंवा प्रक्रिया दिलेल्या आहेत. यापैकी कोणती प्रक्रिया ही श्वसन प्रक्रियेत नाही हे आपल्याला ओळखायचे आहे. तर याच्यापैकी पर्याय क्रमांक 1 केल्विन सायकल जी आहे ती श्वसन प्रक्रियेत समाविष्ट नाही. तर ही जी केल्विन सायकल आहे ती फोटोसिंथेसिस हे जे वनस्पतीमध्ये प्रकाश संश्लेषण होते या प्रक्रियेशी संबंधित आहे. तर अशा प्रकारे परीक्षेमध्ये तुम्हाला फोटोसिंथेसिसचे टप्पे किंवा श्वसन प्रक्रियेतील जे टप्पे आहेत मानवाच्या त्याच्यावर देखील परीक्षेत प्रश्न येऊ शकतात. प्रश्न 20वा ऑक्सिश्वसनाच्या शेवटी काय तयार होते? तर सजीवामध्ये जेव्हा ऑक्सिश्वसन होते तर या ऑक्सिश्वसन झाल्यानंतर शेवटी कोणता प्रॉडक्ट तयार होतो? तर ऑक्सिश्वसनाच्या शेवटी कार्बन डायऑक्साईड आणि पाणी तयार होते, त्याचबरोबर ऊर्जा देखील तयार होते. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. प्रश्न 21वा आपण व्यायाम करत असताना आपल्या मांसपेशी किंवा स्नायू टिंबटिंब प्रकारचे श्वसन करतात. तर हा जो प्रश्न आहे तो प्रश्न सजीवांची जीवन प्रक्रिया हा जो टॉपिक आपल्या सिलेबसमध्ये मेन्शन केलेला आहे त्या टॉपिकवरील आहे. तर आपण जेव्हा व्यायाम करत असतो तेव्हा आपल्या मांसपेशी असतील किंवा स्नायू असतील त्या विनॉक्सी या प्रकारचे श्वसन करत असतात. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हे. प्रश्न 22वा जीवाणूमधील प्रजननाची सर्वात प्रभावी पद्धती टिंबटिंब आहे. तर हा प्रश्न प्राण्यांचे वर्गीकरण या टॉपिकवर असून जीवाणूमधील प्रजननाची सर्वात प्रभावी पद्धत कोणती आहे? तर ती आहे द्विविखंडन ही किंवा द्विविभाजन असे देखील याला म्हटले जाते. तर पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. प्रश्न 23वा टिंबटिंबसारखे काही प्राणी विशिष्ट परिस्थितीमध्ये स्वतःच्या शरीराचे 2 तुकडे करतात आणि प्रत्येक तुकड्यापासून शरीराचा उर्वरित भाग तयार करून 2 नवजात प्राणी तयार केले जातात. तर असे कोणते प्राणी आहेत जे स्वतःच्या शरीराचे 2 तुकडे करतात आणि त्या प्रत्येक तुकड्यापासून उर्वरित भाग तयार करतात? तर या प्रश्नाचे उत्तर आहे प्लॅनेरिया. प्लॅनेरिया हा असा प्राणी आहे जो आपल्या शरीराचे तुकडे करतो आणि त्या तुकड्यापासून शरीराचा उर्वरित भाग तयार करून नवीन नवजात प्राणी तयार करतो. म्हणजे ही याची प्रजननाची पद्धत आहे. तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 प्लॅनेरिया आहे. आणि ही जी पद्धत आहे तर या पद्धतीला पुनर्जनन म्हणून ओळखले जाते. तर हे नाव देखील लक्षात ठेवा, हे परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहे. प्रश्न 24वा फुलांमधील आवश्यक मंडळ कोणते? आता हा खूप सोपा प्रश्न आहे. तर फुलांमधील आवश्यक मंडळे कोणती आहेत? तर ती आहेत पुमंग आणि जायांग. ही फुलांमधील लैंगिक प्रजननाच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची असलेली 2 आवश्यक मंडळे आहेत. तर पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न 25वा वनस्पतींना द्विनाम पद्धती कोणत्या वनस्पती शास्त्रज्ञांनी सुरू केली? हा प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप इम्पॉर्टंट असून हा प्रश्न परीक्षेत 100% विचारला जाईल. तर वनस्पतींची द्विनाम पद्धती म्हणजेच वनस्पतींना नाव देण्याची ही एक पद्धत आहे. तर या प्रकारची पद्धत कोणत्या शास्त्रज्ञांनी चालू केलेली आहे? तर त्याचे उत्तर आहे कार्ल लिनियस. कार्ल लिनियस हा शास्त्रज्ञ आहे आणि ही द्विनाम पद्धती शोधून काढलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे अचूक उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न 26वा 2 लगतच्या जीवसमुदायांमधील संक्रमणात्मक प्रदेश टिंबटिंब म्हणून ओळखला जातो. तर हा प्रश्न पर्यावरणाशी संबंधित आहे. तर प्रत्येक प्रश्न वाचून झाल्यानंतर तुम्ही व्हिडिओ पॉज नक्की करताय ना? करत नसाल तर परत पहिल्यापासून व्हिडिओ बघायला चालू करा आणि प्रत्येक प्रश्नानंतर व्हिडिओ पॉज करा, स्वतः उत्तर देण्याचा प्रयत्न करा आणि मगच मी जे उत्तर सांगतो त्या उत्तराशी तुमचे उत्तर बरोबर आहे का ते तपासून पहा. कारण फक्त प्रश्न उत्तर बघून काही होणार नाही. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी स्वतः विचार करा. कारण त्यामुळे अशा पद्धतीने विचार करून जर उत्तर देण्याचा प्रयत्न केला, भले उत्तर तुमचे चुकले तरी चालेल, पण जे मी उत्तर तुम्हाला सांगतोय ते तुमच्या कायमस्वरूपी लक्षात होण्यास तुम्हाला मदत होईल. आणि अशा प्रकारे अभ्यास केल्यासच तुम्हाला याचा परीक्षेच्या दृष्टिकोनातून फायदा होईल. तर जे 2 लगतचे जीवसमुदाय असतात त्या जीवसमुदायांमध्ये जो संक्रमणात्मक प्रदेश असतो तो प्रदेश इकोटोन या नावाने ओळखला जातो. पर्याय क्रमांक 3 हे याचे अचूक उत्तर आहे. प्रश्न 27वा भारतातील सर्वात पहिला राष्ट्रीय उद्यान टिंबटिंब हे होय. तर भारतातील सर्वात पहिले राष्ट्रीय उद्यान आहे जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान. पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न 28वा खालीलपैकी कोणाला प्राणीशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जाते? तर प्राणीशास्त्राचे जनक म्हणून
ॲरिस्टॉटल यांना ओळखले जाते? पर्याय क्रमांक 2 ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. त्याचबरोबर हिपोक्रेटस, थिओफ्रास्टस, ग्रेगरी मेंडल हे देखील शास्त्रज्ञ परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहेत. यांच्यावर देखील परीक्षेत प्रश्न येणं अपेक्षित आहे. आपण या प्रश्नाची जेव्हा डिटेलमध्ये ॲनालिसिस बघू त्यावेळी तुम्हाला ही सर्व माहिती मी कव्हर करून देणारच आहेत. पण तत्पूर्वी आपला अभ्यास किती झालेला आहे हे समजून घेण्यासाठी आपण टेस्ट घेत आहोत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न 29वा. खालीलपैकी कोणता प्राणी अर्यसममित आहे? तर या सममितीवर देखील परीक्षेत प्रश्न येणं अपेक्षित आहे. तर अर्यसममित असलेला प्राणी आहे तारा मासा हा. तर पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. प्रश्न 30वा. हवाबंद डब्यातील खाद्यपदार्थांमध्ये कोणता जीवाणू वाढण्याची शक्यता असते? तर जे हवाबंद डब्यामध्ये खाद्यपदार्थ असतात त्यांमध्ये कोणता जीवाणू वाढण्याची शक्यता असते असा प्रश्न आहे. तर याचे उत्तर आहे क्लॉस्ट्रिडियम. हे क्लॉस्ट्रिडियम हा जीवाणू जे पदार्थ हवाबंद डब्यामध्ये पॅक केलेले असतात, बऱ्याच दिवसापासून ठेवलेले असतात, अशा खाद्यपदार्थांमध्ये वाढीस लागतो. तर पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न 31वा. स्पायरोगायरा टिंबटिंब प्रकारची शैवाल आहे. तर स्पायरोगायरा ही हरित या प्रकारची शैवाल आहे. म्हणजे स्पायरोगायरा ही हरित शैवाल या प्रकारच्या शैवालीचे एक उदाहरण आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न 32वा. पेशीमधील टिंबटिंबना पेशींचे ऊर्जा केंद्र म्हणतात. तर हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. पेशींचे ऊर्जा केंद्र म्हणून कोणता घटक ओळखला जातो? तर तंतुकणिका यांना पेशींचे ऊर्जा केंद्र म्हणून ओळखले जाते. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. त्याचबरोबर हरित लवक, रायबोझोम्स, लयकारिका हे देखील पेशींमधील महत्त्वाची घटके आहेत. यांच्यावर देखील परीक्षेत नक्की प्रश्न विचारले जातील. प्रश्न 33वा. मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी कोणती? तर अशा प्रकारचे प्रश्न IBPS परीक्षेत नेहमी विचारत असते. त्या दृष्टिकोनातून हा प्रश्न येथे खूप महत्त्वाचा ठरतो. तर मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी आहे चेतापेशी ही. तर पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. प्रश्न 34वा. अन्नपदार्थाची ऊर्जा टिंबटिंब या परिमाणात मोजली जाते. तर हा एक सोपा प्रश्न येथे आपण विचारलेला आहे. आपल्या सर्वांना माहीत आहे की अन्नपदार्थाची जी ऊर्जा आहे ती ऊर्जा कॅलरीज या एककामध्ये मोजली जाते. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न 35वा. डॉट्स हा जो उपचार पद्धती आहे ती कोणत्या रुग्णांसाठी वापरली जाते किंवा कोणत्या रुग्णांसाठी आहे? तर डॉट्स हा जो उपचार आहे तो उपचार क्षय किंवा ट्युबरक्युलोसिस ह्या आजारामध्ये वापरली जाते. त्यामुळे 35व्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हे. आता यानंतर पुढचे जे 5 प्रश्न आहेत ते 5 प्रश्न गणितावरती आपण घेतलेले आहेत. याचे कारण म्हणजे बऱ्याच मुलांचे मला मेसेजेस आले की सर परीक्षेमध्ये गणितावरती प्रश्न विचारले जातील का, आणि जर विचारलेच तर प्रश्न कोणत्या स्वरूपाचे असतील? तर याचे उत्तर मी आता तुम्हाला देतो. परीक्षेमध्ये गणितावरती प्रश्न विचारण्याची शक्यता खूप कमी आहे. आणि जर प्रश्न आलेच तर ते प्रश्न अतिशय बेसिक स्वरूपाचे, म्हणजे फक्त सूत्रामध्ये किमती टाकून त्याचे उत्तर येईल अशा स्वरूपाचे असतील. आणि ते प्रश्न देखील तुम्हाला 9वी आणि 10वीच्या पुस्तकांमधून विचारले जातील. त्यामुळे इथे एकतर गणितावरती प्रश्न विचारण्याची शक्यता खूप कमी आहे, आणि जर आलेच तर ते खूप सोप्या प्रकारचे प्रश्न विचारले जातील. तर परीक्षेच्या तयारीचा भाग म्हणून इथून पुढचे 5 प्रश्न आपण गणितांवरती घेणार आहोत. जर कोणाला हे गणितांवरचे प्रश्न सोडवण्याची गरज वाटत नसेल किंवा त्यांचा जर अभ्यास झालेला असेल तर त्याने आत्तापर्यंतचे 35 प्रश्न झालेले आहेत. तर या 35 प्रश्नांपैकी एकूण किती प्रश्नांची उत्तरे बरोबर देता आली ते चेक करायचे आहे. आणि तुम्हाला जी काही मार्क्स भेटली एकूण 35 पैकी ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका, जेणेकरून तुमचा अभ्यास किती झालेला आहे ते मला समजण्यास मदत होईल. आणि जे काही तुमचे मार्क्स असतील ते प्रामाणिकपणे मांडण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून इथून पुढच्या काळामध्ये तुमच्यासाठी कोणत्या पद्धतीचे लेक्चर घेता येतील हे मला डिसाईड करता येतील. तुमचा पूर्ण अभ्यासक्रम कव्हर होईल. त्याचबरोबर तुमचे मार्क्स कसे वाढतील ह्या दृष्टीने मला पुढचे लेक्चर घेता येईल. चला तर मग गणितावरती राहिलेले 5 प्रश्न आपण बघूया. तर प्रश्न 36वा. एक 3 किलोग्राम वस्तुमानाचा लोहगोल 125 मीटर उंचीवरून खाली पडला. येथे जीचे मूल्य आहे 10 मीटर पर सेकंद स्क्वेअर. तर या लोहगोलाचे जमिनीपर्यंत पोहोचण्यासाठी लागलेला कालावधी काढा. तर हा प्रश्न तुम्हाला पुस्तकात मिळून जाईल आणि याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 5 सेकंद हे. ही सर्व गणिते मी तुम्हाला नेक्स्ट लेक्चरमध्ये सोडवून दाखवणारच आहे, त्यामुळे आत्ता इथे मी डिस्क्राईब करत नाही आहे. त्यानंतर प्रश्न 37वा. खालीलपैकी अचूक आणि संतुलित रासायनिक समीकरण ओळखा.
तर अशा प्रकारचा प्रश्न देखील परीक्षेत येण्याची खूप जास्त शक्यता आहे. त्यामुळे ह्या प्रकारचा प्रश्न देखील ते आपण घेतलेला आहे. तर हे 4 जे पर्याय दिलेले आहेत, या 4 पर्यायांपैकी तुम्हाला रासायनिकदृष्ट्या संतुलित समीकरण कोणते आहे ते ओळखायचे आहे. तर पर्याय क्रमांक 3 मध्ये जे समीकरण दिलेले आहे, हे समीकरण रासायनिकदृष्ट्या एकदम अचूक आणि संतुलित आहे. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हे. त्यानंतर प्रश्न 38वा, विद्युत परिपथातील एका विद्युत रोधामध्ये उष्णता ऊर्जा 100 वॅट इतक्या दराने निर्माण होत आहे. विद्युतधारा 3 अँपिअर इतकी वाहत आहे. तर विद्युत रोध किती असेल? म्हणजेच इथे तुम्हाला आर काढायचा आहे. या स्वरूपाचा प्रश्न देखील तुम्हाला 10वीच्या पुस्तकामध्ये मिळून जाईल. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे 11.11 ओहम. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न 39वा, 5 किलोग्राम वस्तुमान असलेल्या पाण्याचे तापमान 20 डिग्री सेल्सिअसपासून 100 डिग्री सेल्सिअसपर्यंत वाढवण्यासाठी किती उष्णता द्यावी लागेल? हा प्रश्न जो आहे तो उष्णता किंवा हीट या टॉपिकवरती आहे. आणि या प्रश्नामध्ये आणखीन एक माहिती दिलेली आहे, ती म्हणजे विशिष्ट उष्माधारकता ही 1 किलो कॅलरी पर kg डिग्री सेल्सिअस एवढी असेल. तर याचे देखील एक सूत्र आहे. त्या सूत्रामध्ये जर तुम्ही या किमती टाकल्या तर त्याचे उत्तर एकदम पटकन निघून जाते. आणि ह्या प्रश्नाचे उत्तर आहे 400 किलो कॅलरी. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. त्यानंतर शेवटचा प्रश्न 40वा, एका बहिर्गोल भिंगाचे नाभीय अंतर 20 सेंटीमीटर आहे. तर त्या भिंगाची शक्ती किती असेल? तर हा जो प्रश्न आहे तो लेन्सेस किंवा भिंग या चॅप्टरवरती आहे. अशा प्रकारचा देखील प्रश्न परीक्षेत विचारू शकतो. आणि हा देखील अतिशय सोपा प्रश्न आहे. एक सूत्र आहे, त्या सूत्रामध्ये एक ही किंमत टाकली की ते आपोआप तुम्हाला उत्तरापर्यंत घेऊन जाते. हा देखील प्रश्न तुम्हाला पुस्तकामध्ये मिळून जाईल. आणि याचे अचूक उत्तर आहे 5 डायोप्टर हे. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. तर अशा रीतीने हे एकूण 40 प्रश्न आपण आत्ता पाहिलेले आहेत. हे जे प्रश्न आपण पाहिले यांची क्वालिटी आणि क्वांटिटी IBPS पॅटर्ननुसार ज्या प्रकारे परीक्षेत प्रश्न विचारले जातील त्याच प्रकारे मॅच करण्याचा आपण इथे प्रयत्न केलेला आहे. तुम्ही प्रामाणिकपणे हे 40 प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. याच्यापैकी किती प्रश्नांची उत्तर तुम्हाला देता आली ते तुम्ही कमेंटमध्ये टाका. म्हणजे मला लक्षात येईल की तुमचा अभ्यास कुठेपर्यंत पोहोचलेला आहे. आणि इथून पुढच्या काळामध्ये मला कोणत्या प्रकारची लेक्चर किंवा कोणत्या विषयावरची लेक्चर, कोणत्या टॉपिकवरची लेक्चर घेणे गरजेचे आहे, जेणेकरून तुमचा पूर्ण अभ्यासक्रम कवर होऊन जाईल आणि तुम्हाला तुमची मार्क्स वाढवण्यामध्ये मदत होईल. आणि हे जे 40 प्रश्न आपण या टेस्टमध्ये घेतलेले आहेत त्यांचे सविस्तर विश्लेषण देखील आपण लवकरच करणार आहोत. त्यामुळे त्याचा देखील तुम्हाला फायदा होऊन जाईल. या प्रश्नांची PDF आणि अभ्यासासंदर्भातील इतर माहितीसाठी आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करा. टेलिग्राम चॅनलची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. थँक्यू.